लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची 1500 रुपये कधी येणार याची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आणि टेन्शन वाढवणारी बातमी. कारण ई-केवायसी साठी कागदपत्र देऊ न शकलेल्या महिलांना आता जिल्हा महिला विकास विभागामध्ये ती सादर करता येतील. दरम्यान मार्च आणि एप्रिल महिन्याचं अनुदान वाटप मागील सुरू झालेलं आहे. राज्यामध्ये आतापर्यंत 1,77,00,000 बहिणी या योजनेसाठी पात्र ठरल्या. प्रशासनानं प्रलंबित कामं तातडीने पूर्ण करण्याचं आवाहन केले. लाडक्या बहिणींच्या खात्यापर्यंत 2 महिन्यांचे पैसे संदर्भात एक महत्त्वाची बातमी. योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होत आहेत. केवायसी पूर्ण झालेल्या महिलांनाच हप्ता यायला सुरुवात झाली आहे. महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यामुळे सध्या आनंदाचं वातावरण आपण पाहता. पहिल्या टप्प्यामध्ये 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहेत. हप्ता देण्याची प्रक्रिया ही आजपासून सुरू होणार आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिलांना 2 महिन्यांचे अनुदान एकत्र दिलं जाणार आहे. दरम्यान राज्य सरकारने या योजनेतील सुमारे 2,42,00,000 लाभार्थ्यांना अनिवार्य केलेली केवायसी केवळ 1,60,00,000 महिलांनी केल्याचं महिला आणि बाल विकास विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलंय. लाडकी बहीण योजनेबाबत अदिती तटकर यांनी पुन्हा भाष्य केलंय. सप्टेंबर 2025 पासून सुरू असलेल्या ई-केवायसी प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. अनेक महिलांना केवायसी करताना अडचणी आल्यामुळे त्यांच्या तक्रारी लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचं मंत्री अदिती तटकर यांनी सांगितलं. 30 एप्रिल पर्यंत अंतिम अहवाल समोर येईल आणि त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारच्या लाभार्थी योजनांचा फायदा अंतिम यादीनुसार सुरूच राहणार असल्याचं अदिती तटकर म्हटलं. साधारणपणे 30 एप्रिल पर्यंत त्या संदर्भातला अंतिम जो डेटा आहे हा आपल्यापर्यंत समोर येईल. आमची साधारणपणे ई-केवायसीची जी प्रक्रिया आहे ही राज्य शासना आपल्यापर्यंत समोर येईल. आमची साधारणपणे ई-केवायसीची जी प्रक्रिया आहे ही राज्य शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या ज्या इतर डायरेक्ट ज्या लाभार्थीच्या म्हणजे डिरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफरच्या जेवढ्या स्कीम्स आहेत त्या सगळ्यांनाच ई-केवायसी ही मॅन्डेटरी असते. त्यानुसार ही प्रक्रिया ही सुरू आहे आणि त्याच्या अंतिममध्ये अधिकाधिक ज्या लाभार्थी आहेत त्यांना लाभ हा या योजनेच्या अंतर्गत सुरू राहील. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर 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 खुशखबर. लाडक्या बहिणींना 3,000 रुपयांची मोठी लॉटरी. मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकाच वेळी बँक खात्यात जमा. पाहू शकता बघा, लाडक्या बहिणींनो, मार्च आणि एप्रिलचा हप्ता हा एकाच वेळी तुमच्या बँक खात्यात जमा झालाय. म्हणजेच 3,000 रुपयांची रक्कम लाडक्या बहिणींना जमा झाली. बघा, 3,000 रुपयांची जी रक्कम आहे ती लाडक्या बहिणींना जमा झालेली आहे. सर्वात महत्वाची आणि सर्वात मोठी खुशखबर लाडक्या बहिणींसाठी आहे. खुशखबर खुशखबर 3,000 रुपये तुम्हाला जमा झालेत. मी तुम्हाला सांगितलं होतं मार्च आणि एप्रिलचा जो हप्ता आहे तो तुम्हाला एकत्र येईल आणि मेच्या मध्यापर्यंत हा हप्ता येईल. तर बघा, तुम्हाला 3,000 रुपयांची रक्कम जमा झाली आहे. मार्चचे 1,500 आणि एप्रिलचे 1,500 असे मिळून 3,000 रुपयांची जी काही रक्कम आहे ती तुम्हाला एकाच वेळी बँक खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे. आता महिलांसाठी आनंदाचा शनिवार. पाहू शकता बघा, आपण जर पाहिले तर कालपासूनच राज्यातील लाखो भगिनींच्या मोबाईलवर 1,500 + 1,500 अशा एकूण 3,000 रुपयांचे मेसेज जे ते खणखणत आहेत. महिलांना मेसेज यायला सुरुवात झाली आहे. महिलांच्या अकाउंटला पैसे जे ते जमा व्हायला सुरुवात झाली आहे. 3,000 रुपयांची रक्कम जी ती महिलांच्या अकाउंटला जमा झाली आहे. एकूण 3,000 रुपये. लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे की 3,000 रुपयांची रक्कम तुमच्या अकाउंटला जमा झाली आहे. सरकारच्या या डबल धमाका गिफ्टमुळे महिलांची मे महिन्याची चिंता मिटलेली आहे. भरपूर महिला भगिनी ज्या त्या चिंता करत होत्या. भरपूर महिला भगिनींना शंका वाटत होती योजना बंद झाली की काय. 2 महिने झाले होते पैसे येत नव्हते म्हणून महिला भगिनींना त्या ठिकाणी जो काय अंदाज आहे तो लावता येत नव्हता. महिला संभ्रमात होत्या की लाडकी बहीण योजना बंद झालेली आहे की काय. 2 महिने झालेत पण पैसे येत नाहीये. मी तुम्हाला सांगितलं होतं पैशांचं अजिबात टेन्शन घेऊ नका. मे महिन्याच्या 15 तारखेपर्यंत तुम्हाला पैसे येऊन जातील. तर तुमच्या अकाउंटला पैसे आता जमा झालेत. आता बघा, काही महिला आहेत बघा, काही महिला आहेत ज्यांना पैसे आलेले आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांना ज्यांना पैसे आले त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवा तुम्हाला पैसे आलेले आहेत का. ज्यांना ज्यांना पैसे आलेले त्यांनी 3,000 रुपये लिहून पाठवा. ज्यांना 1,500 आलेले त्यांनी 1,500 लिहून पाठवा. बघा, भरपूर महिला ज्यांना 3,000 आलेत, भरपूर महिला ज्यांना 1,500 आलेत आणि भरपूर अशा महिला ज्यांना पैसेच आलेले नाहीये. भरपूर अशा महिला ज्यांना अजून पैसेच आलेले नाहीये. बघा, महिलांनी फेब्रुवारीचा हप्ता घेतला, मार्च आणि एप्रिलचा हप्ता आलेला नाहीये. तर या महिलांना पैसे आलेले नाहीयेत.
तुम्हाला कमेंट बॉक्स में सांगायचे तुम्हाला पैसे आलेत की नाही, तुम्हाला कोणता हप्ता आलेला नाहीये ते तुम्हाला कमेंट बॉक्स में सांगायचे. बघा फेब्रुवारीचा हप्ता तुम्ही घेतला होता का, मार्च आणि एप्रिलचा हप्ता तुम्हाला आलेला नाहीये का, ते तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे. कारण आता हेच याचं जे काही कारण आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे की पैसे तुम्हाला अजून का आलेले नाहीत. भरपूर महिला आहेत, ज्या महिला राहिलेल्या आहेत त्यांना अजून पैसे आलेले नाहीत, पात्र आहेत त्या महिला, तरी देखील त्या महिलांना अजून पैसे आलेले नाहीये. तर त्याचं काय कारण आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. त्या महिलांना पैसे कधी मिळतील ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बघा एकूण 3,000 रुपये तुम्हाला आले. ज्यांना 3,000 आले त्यांनी 3,000 लिहून पाठवा, ज्यांना 1,500 आले त्यांनी 1,500 लिहून पाठवा, ज्यांना पैसे आलेले नाहीयेत त्यांनी नाही लिहून पाठवायचे. पटापट सर्व बहिणींनी कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवा, म्हणजे जेणेकरून संपूर्ण माहिती सरकारला समजणार आहे की अजून किती महिला राहिल्या ज्यांना पैसे आलेले नाहीये. त्याच्यानंतर पुढे बघा, तुमचे पैसे अजून आले नाहीत का, मग हे वाचा. तुमच्या खात्यात अजून पैसे जमा झाले नसतील तर टेन्शन घेऊ नका, कारण पैसे येणे अजून सुरूच आहे. लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, पैसे येणं अजून सुरूच आहे. 3,000 रुपयांचा हप्ता आहे. याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर हा जो काही हप्ता आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये वाटप होत आहेत. महिलांची संख्या जास्त आहे आणि त्याच्यामुळे काही ठिकाणच्या महिलांना अजून पैसे आलेले नाहीयेत. काही महिलांची जी यादी असते तर त्या यादीच्या महिलांना अजून पैसे जमा झालेले नाहीयेत. मी स्वतः तुम्हाला सांगतोय पैसे जे ते काही महिलांना आलेले नाहीत आणि पैसे येणं सुरूच आहे. त्याच्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका, पैसे तुम्हाला येणारच आहेत. कोट्यवधी महिला एकाच वेळी पात्र असल्याने बँकेच्या सिस्टीमवर लोड आहे, त्यामुळे पैसे टप्प्याटप्प्याने ट्रान्सफर होत आहे. बघा, कोट्यवधी महिला ज्या आहेत, कोट्यवधी महिला एकाच वेळी पात्र असल्याने बँकेच्या सिस्टीमवर जो लोड आहे तो आहे. लोड असल्यामुळे पैसे जे ते टप्प्याटप्प्याने ट्रान्सफर होत आहेत. तुम्हाला जर पैसे आले नसतील तर पैसे कधी येणार? बघा, पुढील आठवड्यात होणार जमा. राहिलेल्या सर्व पात्र महिलांच्या खात्यात पुढील 72 ते 96 तासात पैसे जमा होण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. लाडक्या बहिणींनो लक्ष द्या, अतिशय महत्वाची माहिती आहे. ज्या महिला राहिलेल्या आहेत, ज्या महिला पात्र आहेत, तर त्या महिलांना सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये पुढील 72 ते 96 तासांमध्ये पैसे जमा होण्याची जी काही प्रक्रिया आहे ती पूर्ण केली जाणार आहे. पुढील 72 ते 96 तास लक्षात घ्या. या 72 ते 96 तासांमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे जे आहेत ते जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. तिसरं म्हणजे महत्वाचं बघा, एकही बहीण सुटणार नाही. बघा, तुमचा अर्ज मंजूर अप्रूव्ह असेल तर तुमचे पैसे कुठेही जाणार नाहीत, ते सुरक्षितपणे तुमच्या खात्यात येतील. जर तुमचा अर्ज मंजूर असेल, तुम्ही KYC केलेले असेल तर अजिबात टेन्शन घेऊ नका, तुमचे पैसे तुमच्या अकाउंटला जमा होतील. पुढील 72 ते 96 तासांमध्ये सर्वांच्या अकाउंटला पैसे जमा होऊन ते जातील. जेवढ्या महिला पात्र आहेत तेवढ्या महिलांच्या अकाउंटला. बँकेवर बघा, महिला जास्त असल्यामुळे बँकेवर त्या ठिकाणी सिस्टीमवर लोड असतो, त्याच्यामध्ये इतरही जे काही ट्रान्झॅक्शन आहेत ते होत असतात. आपण सर्वांनी पाहिलेले फोन पे चालत असतं, बँकेचे त्या ठिकाणी व्यवहार चालत असतात आणि हे ट्रान्सफरचे व्यवहार, त्याच्यामुळे थोडासा लोड वाढतो आणि त्याच्यामुळे थोडासा लोड वाढल्यामुळे 72 ते 96 तास तुम्ही वाट पहा, तुमच्या अकाउंटला पैसे जमा होऊन जातील. आता ही आनंदाची बातमी तुमच्या सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा आणि राहिलेल्या बहिणींना पण धीर द्या. महत्वाचं म्हणजे की आता आपण व्हॉट्सअप ग्रुप सुरू केलेला आहे तुमच्यासाठी. बघा, व्हॉट्सअप जो चॅनल आहे तो आपण सुरू केलेला आहे, म्हणजे जेणेकरून तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी आपण व्हॉट्सअपचा एक चॅनल सुरू केलेला आहे. चॅनलची लिंक तुम्हाला खाली पाहायला मिळेल. एक लिंक आहे चॅनलची, त्या लिंकला तुम्ही जॉईन व्हा. आपल्या चॅनलला जॉईन व्हा. व्हॉट्सअपवर तुमच्या काही अडचणी असेल त्या सगळ्या काही तुमच्या अडचणी त्या ठिकाणी सोडवल्या जातील. अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील हप्त्याच्या, त्याच्यामुळे सर्वांनी चॅनलला जॉईन व्हायचं आहे. लिंक तुम्हाला खाली पाहायला मिळेल. तुमच्या मैत्रिणी असतील त्यांनाही सांगा चॅनलला जॉईन व्हायला, म्हणजे जेणेकरून तुम्हाला अपडेट्स वेळेवर मिळत राहतील. संपूर्ण माहिती आपण पाहिलेली, तुमच्या ज्या काही अडचणी होत्या त्या सोडवल्या आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.